नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर इथे मी बटाटे उकडायला ठेवते कुकरमध्ये. एवढे बटाटे कशासाठी उकडते तर बटाटे वडे बनवणार आहे. आणि संध्याकाळी तर वेगळाच मेनू आहे, त्यामुळे व्हिडिओ बघा पुढे. इथे मी मिरची वाटून घेतली आहे. यामध्ये मिरची, लसूण, आलं, ओवा, थोडीशी कोथिंबीर असं वाटून घेतले. आणि आम्ही शिफ्ट होणार आहे लवकरच. कुठे होणार आहे, काय होणार आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच. चालले आमचं प्लॅनिंग, कशासाठी ते सगळं मी सांगणार आहे नंतर. इथे बटाटे उकडून झालेत आणि मी हे बनवून घेतले. बटाट्याची चटणी पण म्हणतात त्याला, काही लोक भाजी पण म्हणतात. पण जे आपल्याला वडे बनवण्यासाठी लागतात ती भाजी. काही काही ठिकाणी कांदे वापरत नाही ह्याच्यामध्ये, बारीक चिरलेला, पण चांगली चव येते त्याच्यामुळे मी घालते थोडा बारीक चिरून कांदा. इथे बेसन पीठ घेतले, थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतले आणि थोडी हळद टाकली, मीठ टाकले थोडंसं. आता इथे मी वडे बनवून घेते. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही चांगले. कारण बाहेरून पण आणतो आपण, असं काही नाही की घरी बनवतो नेहमी, तर बाहेरून पण आणतो. पण बाहेर कसं असतं की तेच तेल सारखं वापरलं जातं, ते शरीराला आपल्या चांगलं नसतं. कधीतरी ठीक आहे बाहेरून, पण शक्यतो घरीच बनवायचं, एवढं काय अवघड नाही आहे. आता इथे पिठामध्ये वडा मिक्स करून आपल्याला हे तळून घ्यायचे. इथे बटाटा वडा तेलामध्ये सोडताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण एकदा मला खूप जास्त भाजलं होतं. संध्याकाळी काही स्वयंपाक बनवणार नाही, काय आणणार आहे बघा पुढे व्हिडिओमध्ये. इथे मी सगळे वडे तळून घेतलेत. खूप छान झाले होते, हॉटेलपेक्षा सुद्धा भारी. किती सुंदर दिसते. आता मी चाललेत बाहेर. मग अशीच सांगितलं की मी आता काय आणायला चालले. आता मी आले डॉमिनोजमध्ये पिझ्झा घेण्यासाठी. इथे आम्ही चॉईस करत होतो कोणता घ्यायचा आहे ते. मग आम्ही हा घेतला, बिग 6-in-1 पिझ्झा. तो आम्हाला 996 रुपयाला पडला. तसं कारण आम्ही ऑनलाईन घेतला त्यामुळे टॅक्स वगैरे लागला. कारण तिथे जाऊन आम्ही ऑनलाईन घेतलेलं आहे, असं पण नाही की घरून ऑर्डर केलं आहे. तिथे जाऊन ऑनलाईन घेतलं आहे, कॅश नाही घेतलं, त्यामुळे टॅक्स लागला आहे आम्हाला. ते बसलो आता वाट बघत. थोडं वेट करायला लागतं, लगेच काय रेडी नसतं. बाहेर थोडा पाऊस पण चालू होता. एवढा मोठा पिझ्झा घेतला हा. ह्याच्यामध्ये 6 पिझ्झा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही बघू शकता. इथे 6 येथे. आता आम्ही घरी आलो आहे.
आमच्या घराच्या जवळच आहे, त्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही. पिझ्झा खाऊन झाला. त्यानंतर इथे मी दुपारीच आळूवडी करून ठेवली होती, ती आता थंड झालीत. आता काही जेवायला भूक नाही आहे, त्यामुळे आता मी ह्या फ्रीजमध्ये ठेवून देणार आहेत वड्या आणि दुसऱ्या दिवशी मग तळणार आहे. ते अजून जास्त कडक होतील. आणि एवढा मोठा पिझ्झा खाल्ल्यावर भूकच नव्हती जेवायला. पण साईडला मी थोडासा भात लावलेला आहे कुकरला. कुठे शिफ्ट होणार आहे, काय होणार आहे ते सगळं मी नंतर सांगणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद.